वेलकम बॅक टू आवर चॅनल अनुजा तिवरेकर ब्लॉग. तर गाईस आता आम्ही राजेश खन्नामध्ये आलो आहे. तुम्हाला आम्ही आतमध्ये सिनेमॅटिक दाखवू आणि प्लस आम्ही ना आमच्याबद्दल सांगू, आमची लाईफस्टाईल बघा, आम्ही कुठे बॉर्न झालो, काय करतो काय नाही करत, आम्ही सर्व काय तुम्हाला ए टू झेड आम्ही तुम्हाला आज सांगू. आणि सॉरी गाईस, थोडं दिवस मी ब्लॉग नाही बनवते कारण मला थोडा कामाचा प्रॉब्लेम होता आणि हिचा थोडा बरं नव्हता, त्यामुळे आम्ही थोडं बनवू नाही शकत. आणि हिचा फोन पण ना खूप म्हणजे बोलतो MB फुल होता आणि डेली ब्लॉग तर टाकू नाही शकत. आम्ही बोलतो डेली ब्लॉग पण नाही टाकू शकत कारण फोनमधनं आम्ही करतो. आणि आमचा मामाचा ब्लॉग सुद्धा आहे, तो मोठा आहे त्यामुळे टाकू नाही शकत. आम्ही तिन्ही फोनमधनं एडिट करून 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 वैतागलो. आता आम्ही ते शॉर्ट करून असे आम्ही करू, पण आम्ही टाकू, पक्का टाकू. आम्ही 1 वर्षानंतर या गार्डनमध्ये आले, तर थोडाफार बघू या गार्डनमध्ये काय बदललं आहे की नाही, काय सेमच आहे. तर आता आपण आतमध्ये जाऊ चला. तर गाईस आता आम्ही आतमध्ये आलेले आहेत, तर बघू इकडे काय बसायला जागा सुद्धा आहे की नाही. आम्ही 1 वर्षानंतर आले तर आम्हाला काय माहिती नाही. आणि माझ्या जवळ आय थिंक सो 2022 मध्ये हे माझा लास्ट होता इकडे. कधी आलेलं स्कूल टायमालाच मी जास्त इकडे. आमच्या आजी बरोबर आम्ही यायचे इकडे जास्त. आजी बरोबर तर खूप. आणि गाईस आणि इकडे ना ट्रेनची पटरी आहे, ती पहिला 5 वर्षापूर्वी चालायची, आता ती बंद झाली आहे. तर बघू चालते की नाही ती पटरी. मला तर नाही वाटत चालू असणार ती पटरी. 5 वर्षानंतर ते पक्का चालू होतात. आणि आधी नाही तर 2 रुपयाची तिकीट आता फ्रीमध्ये आहे. तर आता बघू तुम्हाला थोडाफार आता आम्ही सिनेमॅटिक सुद्धा दाखवू. आणि आम्ही कुठे जागा भेटतच नाही आम्हाला बसण्यासाठी, बघू शकता. तिथे आम्ही लहानपणी एवढं खेळायचो ना या जागावरती. खूप मेमरीज आहे इकडचे सुद्धा. असं नाही की आमचं फक्त नर्मदा निवासमध्येच मेमरी आहे, इकडे पण खूप मेमरीज. आम्ही खेळायचे, इथे बसायचे. आम्ही ना 1-2 वर्षानंतर आलेत ना, तर आम्हाला इकडचं तर काही समजत नाही आहे. पण पहिला काय 1 नंबर गार्डन होता, आता पण आहे. आज आम्ही आमच्याबद्दल सांगणार आहे, आमच्या लाईफस्टाईलबद्दल, आम्ही काय करतो काय नाही हे सर्व आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर थँक्यू सो मच गाईज आम्हाला इतकं सपोर्ट करण्यासाठी. आणि आज तुमच्यामुळे आम्ही हे व्हिडिओज काढतो, तर थँक्यू सो मच अँड लव्ह यू गाईज. आणि हिलासुद्धा थँक्यू, कारण हिने मला थॉट दिलेला की अरे चला आपण व्हिडिओज काढू, म्हणजे तेवढा वेस्ट करतो आपण आमचा दिवस किंवा टाईम, ते तरी काढून आपण एक एन्जॉय पण करून तुम्हाला पण आम्ही आमच्याबद्दल थोडं गाईस आम्ही बोलतो आम्ही डेली ब्लॉग करणं आणि ब्लॉगिंग करणं असं इम्पॉसिबल होते. ब्लॉगिंग करणं ना खूप स्ट्रगलची गोष्ट आहे. असं होत नाही की असं कॅमेरा घ्या आणि असं बोलाय. एडिटिंगलाच 1 दिवस जातं, 2 दिवस जातं, तर 3 दिवस जातो. आणि आमचं कधी वायफायसुद्धा स्लो असतं, म्हणून आपल्याला खूप प्रॉब्लेम होत आहे. तर कधी ना कधी आम्ही सुद्धा कॅमेरा घेऊ, कधी ना कधी आम्ही लॅपटॉप घेऊ सुद्धा, घेणारच आम्ही. बघा गाईस, घेणार म्हणजे इथे आहे बघा, इथे घेणार म्हणजे घेऊ आम्ही, कधी ना कधी घेणारच आहे. देव सर्व काय देतो. आपण बोलतो ना ही वस्तू पाहिजे भेटते, तर भेटणारच आम्हाला ही वस्तू भेटणार दिवस. तर गाईस मी माझ्याबद्दल सांगते. माझं नाव तनुजा तिवरेकर आहे. मला लोक किंवा माझे घरचे फॅमिली मेंबर्स मला तन्नू बोलवतात. म्हणजे कान तरसते तनुजा ऐकायला, पण तन्नू बोललं तर ते पण एक प्रेमाने हाक मारतात तन्नू. तर गाईस माझं नाव आहे अनुजा प्रकाश तिवरेकर. काही लोक मला अन्नू बोलवतात, घारी बोलवतात, पांढरी बोलवतात, आणि छोटे मुलं म्हणजे छोटे मुलं ते मला अंडा बोलवतात. तर मी बॉर्न मी हॉस्पिटलमध्ये झालेली. म्हणजे माझी आजी तिकडे आयाचं काम करायची, त्याच हॉस्पिटलमध्ये मी बॉर्न झाले. त्या हॉस्पिटलचं मला नाव नाही माहिती, पण मी तिकडेच बॉर्न झाले. आणि ते प्रायव्हेट हॉस्पिटल होता. आणि मी जन्म कुठे म्हणजे माझे ऑलरेडी म्हणजे बिल्डिंगमध्ये झालं आहे, चालमध्ये झालं आहे की रस्त्यात झालं आहे, गावी झालं असं नाही, शालीमध्ये झालं आहे. ह्याच्या पाठीमागे हो मुरगान चाल करून आहे बांधावरती, तिकडे मी तिकडे मी जन्म घेतले. म्हणजे तिथूनच माझं लहानपण स्टार्ट झालं. म्हणजे मी 1 वर्ष 1 इयर्स म्हणजे कंप्लीट झालं. 1 इयर्स कंप्लीट झालं. त्याच्यानंतर अनुचा म्हणजे बिल्डिंगमध्ये जन्म झाला. तर गाईस मी बॉर्न झाली आहे बाबा हॉस्पिटलमध्ये. ते गव्हर्मेंट हॉस्पिटल आहे बाबा हॉस्पिटल, तिकडे झाली आहे मी बॉर्न. आणि मी बॉर्न नर्मदा निवासमध्ये झाली, म्हणजे बिल्डिंगमध्ये. आमच्या बिल्डिंगमध्ये ब्लॉग बघता तुम्ही, तिकडे घरी मी 1 इयर्सची झाली त्या बिल्डिंगमध्ये तेव्हा गेले. आणि अनु तिकडे झाली. तिकडे आणि मी 29 जून 2004ची आहे.
मी 2008ची आता फेबमध्ये माझा बड्डे येणार आहे 16 तारीखला, तेव्हा पण ब्लॉग आम्ही काढणारच आहे. आणि आमचे फॅमिली मेंबर्स हा. मी, अनु, मम्मी, पप्पा आणि आई, म्हणजे आमची आजी. आई आजी ती थोडा म्हणजे ऑफ झाली, म्हणजे 2022 मध्ये 2023 मध्ये ऑफ झाली आहे. 2023 या 2 मध्ये ती, नाही 23 मध्ये ऑफ झाली आहे. त्याच्यामुळे म्हणजे ती त्या टायमापासून सिरियसच होती. तिला थोडा अस्थमाचा प्रॉब्लेम होता, पण आय थिंक सो ती आमच्या घरातनं किंवा आमच्या मनातनं ती कधीच जाणार नाही आहे. जरी तिचं असं बोलतात पण ते आमच्या मनातच आहे. आणि ना आम्ही रस्त्यामध्ये जातो आणि कुठेही जातो ना बाहेर, तर आम्हाला ते विचारतात तुम्ही किती मेंबर्स. आम्ही 5 मेंबरच बोलतो आणि 5 मेंबरच आहे आणि 5 मेंबरच राहणार आहे. असं नाही की आमची आजी ऑफ झाली आहे म्हणजे आमच्या मनातनं उतरली आहे वगैरे वगैरे, असं काही नाही. आमची आई आहे ना आमच्या मनामध्ये आहे आणि कायमची राहणार आहे आमची आई आमच्या मनामध्ये. कायमचीच राहणार आहे. आणि म्हणजे तुमचे कझन्स भाव किंवा तुमचे कझन सिस्टर्स नाही, तुम्ही दोघंच आहे असं काय नाही काय. आमची फॅमिली खूप मोठी आहे. अशी नाही की आमची फॅमिली फक्त मम्मी पप्पापर्यंत, आमची फॅमिली खूप मोठी आहे. आणि आमची फॅमिली मेंबर्स जरी जे कझन असू आपले असू सर्व, म्हणजे जे काही आम्ही असं नाही बोलत, ते सर्व आम्हाला इतकं सपोर्ट करतात. आणि थँक्यू सो मच आम्हाला इतकं प्रेमळ फॅमिली देण्यासाठी, आणि थँक्यू सो मच आम्हाला इतकं सपोर्ट करण्यासाठी फॅमिली. आणि कुठली फॅमिली अशी सुद्धा पण असते की पार्टनर काही टोमणे मारत बसतात, काय आहे लोकांना अभ्यास करायला होत नाही, हे नाही, असं काही नाही. आमची फॅमिली आहे ना एकदम खूप सपोर्टेबल आहे, खूप सपोर्टेबल आहे खरंच. आणि आम्हाला सुद्धा सपोर्ट करतातच आमची फॅमिली सुद्धा. आणि कुठली फॅमिली अशी बोलते अरे यार काय हे करताय, काय तुम्हाला अभ्यास आहे की ना. आणि आम्ही खरं सांगू, मी खरं सांगते मला अभ्यासामध्ये जराही इंटरेस्ट नाही आहे. मी पण, मला सुद्धा इंटरेस्ट नाही. आम्हाला ना असे म्हणजे बोलतात ना आमच्या घरामध्ये सर्व हुशार आहे. सर्व बोलतात ना की ग्रॅज्युएशन सर्वांच्या डोक्या आहे ना हाय क्वालिटीचे आहे आणि आमचे फक्त लो क्वालिटीचे आहे. असं नाही की लो क्वालिटी आणि हाय क्वालिटी असं काही बोलतात ना झिरो, हे झिरोज आहे ना पुढे लागतं आणि हे झिरोज आहे ना सर्वात वरती असतं. आम्ही पण एक ना दिवस आहे ना असे वरती जायच जाणार बघा. तर गाईस म्हणजे एक बोलायला गेले ना, मला अभ्यासात इंटरेस्ट नाही, तर त्यामुळे ना आम्हाला क्रिएटेड करायला आवडतं. मी मेकअप आर्टिस्ट होते पण माझा हात सुटला, मग त्यामुळे आता माझ्या मम्मीचा थॉट होता की मी कम्प्युटर वगैरे करून मग त्याच्यानंतर बॅक ऑफिस वगैरे या जॉबमध्ये मी लागावा, पण मला तसे इंटरेस्टच नाही आहे. मला इंटरेस्ट फक्त बोलत ना की डान्स व्हिडिओज वगैरे हे सर्वांमध्ये काढण्यासाठी इंटरेस्ट आहे. आणि माझी मम्मीची एक इच्छा सुद्धा आहे की मी नाहीतर तन्नू कम्प्युटरचा कोर्स करावा, व्हिडिओ एडिटिंगमध्ये जावा, नाहीतर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जा. तर मी मम्मीची एक इच्छा मी पुरी करणार, नाही तर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये जाणार, नाहीतर मी कम्प्युटरचा कोर्स मी करणारच. मम्मीची एक इच्छा आहे ती मी पुरी करणारच माझ्या. तर आमचे फॅमिली मेंबर म्हणजे माझे मामाकडचे बोलतात ना की 1 भाव आहे आणि 4 बहिणी आहे. आणि माझे काकाकडचे 2 भाव आहेत आणि 1 बहीण आहे. बस हे अजून आहेत मोठी फॅमिली आहे, पण आम्हाला बोलतात ना तेवढा बोलायला गेलं तर पुन्हा दिवस जाईल गाईज. त्यामुळे आम्ही थोडं आम्ही इंट्रोड्यूस करतो. आणि गाईस तन्नू कमेंटेड आहे की मी कमेंटेड आहे, तन्नू सिंगल आहे की मी सिंगल आहे, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. सांगूया का? चला सांगूया, आता सांगूया. चल तर अभी मजा आएगा ना भिड़ो. माल किधर है? तन्नूपेक्षा स्टार्ट होणार. तन्नू सांग, तू कमेंटेड आहे की सिंगल आहे? मला पण ऐकायचं आहे, सांग. गाईसला पण ऐकायचं सर, घरच्यांना पण ऐकायचं. हे व्हिडिओ बघतच असणार. माझ्या पप्पांना नाही माहिती गाईस, तर माझ्या पप्पांना म्हणजे पप्पांना ना हे सर्व गोष्टी नाही माहिती. गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड म्हणजे आवडत पण नाही आणि हे सर्व नाही माहिती. बोलतात ना की ते पुराणे जमान्यातले, त्यांना हे सर्व आहे ना असं फालतूगिरी वाटतं. हे जनरेशन मध्ये हे चालतं, म्हणजे बेस्ट फ्रेंड्स असू शकतं. असं नाही की कमिटेड म्हणजे गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड कमिटेड असे नसतात. हो मी कमिटेड आहे आणि तो माझ्यासाठी खूप लकी आहे आणि तो माझ्या फॅमिलीसाठी खूप सपोर्टेबल आहे. आणि थँक्यू सो मच त्याला सुद्धा की एवढं मला सपोर्टेबल आणि मला एवढा सपोर्ट करण्यासाठी, जर तो ब्लॉग बघत असेल तर. आणि आता अनु सांगणार. मी कमेंटेड आहे की सिंगल आहे. सांगू लोकांना सुद्धा माहिती असणार की मी सिंगल आहे. मी सिंगलच आहे गाईस, मी कमिटेड नाही आहे. मम्मी शपथ खाऊन सांगते मी सिंगल आहे. मम्मी शपथ कोण खोटं खाईत नाही.
मम्मी शपथ खाऊन सांगते मी सिंगलच आहे आणि सिंगलच राहणार. बोलतात ना सिंगल लाईफ इज बेस्ट लाईफ, तीच चांगली लाईफ असते. नाही तर कोण तो येणार, आता एवढा गाईज टोकत तुम्हाला मी बसणार. खरं सांगू, अंधुनी फर्स्ट टाइम इंग्लिश मध्ये स्पीच दिली आहे. ती इंग्लिश मला इंग्लिश नाही आवडत बोलायला, खरं सांगते मला इंग्लिश नाही आवडत आणि मी इंग्लिशमध्ये बोलतच नाही. चल. तर काय अजून तुम्हाला म्हणजे बोलत ना की आमची क्वालिफिकेशन, मी HSC पास आहे आणि ही आता स्टडी करते. मी HSC पास आणि मी अभ्यास का सोडली, त्या टायमाला कोविड आलेला आणि मला आधीपासून इंटरेस्ट नव्हता. आम्हाला पण इंटरेस्ट आहे. मला सुद्धा आता असं वाटतं की अभ्यास सर्व सोडून असं ब्लॉगिंग नाही तर कशामध्ये इंटरेस्ट घ्यावा. आणि आम्ही खरं सांगू, आम्हाला ना खूप असे म्हणजे कोणी